सध्या मी उभा आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामध्ये, म्हणजे अर्थातच रोहा शहरामध्ये। आणि हा रोहा शहरामध्ये जाण्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे। आपण पाहतोय नागोठण्याकडून येणाऱ्या जे काही वाहन आहेत, नागोठणा असेल, निडी असेल व आसपासची जी काही गावं असेल, जवळपास 20 ते 25 गावं आहेत, त्यामध्ये आदिवासी वाडा आहेत, त्यांना रोहामध्ये येण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करावा लागतो। मात्र आता हा संपूर्ण मार्ग जो आहे तो खड्डेमय झाला आहे। आपण पाहतोय मोठमोठाले खड्डे जे आहेत ते या मार्गाला पडलेले आहेत। वाहन चालकाला वाहन चालवताना अक्षरशः तारीवरची कसरत जी आहे ती करावी लागते। आपण जर पाहिलं तर रोहा जे हे शहर आहे हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि तालुक्याचे सगळे जे कार्यालय आहेत ते या रोहा शहरामध्ये आहेत। त्यामुळे आसपासच्या गावांना याच रोहा शहरामध्ये विविध कामांसाठी सतत यावं लागतं। मात्र रोहा शहरामध्ये ज्यावेळेस आपण प्रवेश करतो त्या प्रवेशद्वारावरच अशा पद्धतीमध्ये जे खड्डे आहेत त्या खड्ड्यांचं एकंदरीत साम्राज्य आहे ते निर्माण झालेलं आहे। आणि त्याच कारणास्तव वाहन चालकाला जी आहे ती तारेवरची कसरत करावी लागते। आता हे जे खड्डे आहेत ते प्रशासन कधीपर्यंत बुजवत आहे हेच खरं पाहावं लागणार आहे। राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड, रोहा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।